मी सकाळी सकाळी धपाटे लावलेले होते आणि त्याच्याबरोबर शेंगदाण्याची कोरडी अशी छान चटणी केलेली होती. मग आमच्यासाठी ना भोपळा चिरून त्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालून अशी छान भाजी केलेली होती. लाल तिखट काळा मसाला घालून आणि एकच नंबर लागते 2 शिट्ट्या घेऊन. तर कधीतरी ना अशी पण ट्राय करून बघा, खूपच छान लागती. तर भाजी मस्त आहे ना 2 शिट्ट्या घेतल्या आणि बाजरीची भाकर माझी रेडी झालेली होती. जेवण वगैरे करून आज जायचं होतं मला शेतामध्ये पाणी लावायला कांद्यांना. तर जेवण वगैरे झालं आणि चला म्हटलं आता बाहेरचं आवरू. साहेबांना जायचं होतं ट्रॅक्टर घेऊन रोटर मारण्यासाठी. मग पाण्याचं काम मी केलं भरण्याचं. आणि त्यानंतर आहे ना लाईट पण इतकी ये-जा करत होती, तर सारखं घराकडे आणि चालू बंद करण्यासाठी ना चकरा मारावा लागत होता. त्यानंतर साहेबसुद्धा आहे ना, म्हणजेच की भाऊ आहे ना, शाळेतनं आल्या-आल्या पप्पा घरी नसल्यावर इतका वैताग द्यायचा असतो त्याला. लगेच वावरामध्ये पळत येतो आणि चिखल-चिखल खेळत होता. अजिबात ऐकत नव्हता. म्हटलं चला जाऊ दे एक दिवस त्याच्या मनासारखे. मग सायंकाळी ना घरी आली, लाईट गेली आणि लगेच आहे ना संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लागली. तर मी छान अशी पावभाजी केली होती. तर ब्लॉग टाकलेला आहे, नक्की बघा.